नमस्कार मैत्रिणींनो. तर बघा, लांब बाहीसाठी खूप छान आपण पैठणी ब्लाऊजसाठी ही बाही डिझाईन बघणार आहे. तर बघा, लांब बाही कटिंग करून शिवून घेतलेली आहे मी. आणि आपलं 4 इंचाचं छोटासा कॅनव्हास पेपरचा तुकडा घ्यायचा आहे. डिझाईन कट करून आपल्याकडे कॅनव्हासचे छोटे छोटे तुकडे उरलेलेच असतात, तर त्याच तुकड्यामध्ये आपण ही डिझाईन बनवणार आहे. तर बघा, 4 इंचाचं घेऊन आपल्याला सेंटरला 2 इंचाचा एक मार्किंग करायचं आहे आणि 2 पासून 1 इंचावर एक मार्किंग करायचं आहे आणि साईडला आपल्याला अर्धा इंच सोडून हे तिन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहे. तर बघा, या पद्धतीने असं मार्किंग करून घ्या तुम्ही पण. आणि हे जे आपलं मार्किंग केलेलं कॅनव्हास आहे, आता ते आपण व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. आणि हे कट केलेलं कॅनव्हास एका अस्तरच्या तुकड्यावरती आपल्याला प्रेसच्या साहाय्याने चिटकून घ्यायचं आहे. तर बघा, कॅनव्हासला पण 2 बाजू असतात उलटसुलट. तर एक बाजू असते जी थोडीशी चमकते बघा, या पद्धतीने ती बाजू आपल्याला अस्तरवरती ठेवायची आहे आणि वरून आपल्याला प्रेस करायचं आहे. तर ज्या मापाचं आपण कॅनव्हास कट केलेलं आहे त्या कॅनव्हासपेक्षा थोडंसं अर्धा इंच आपल्याला कापड एक्स्ट्रा ठेवून हे चिटकून घ्यायचं आहे. तर बघा, चिटकवलेल्या कॅनव्हासवरती आता थोडे थोडे छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहे. आणि आपल्याला हे जे अस्तरचं जास्तीचं कापड आहे ते इथे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे कॅनव्हासला, या पद्धतीने. तर बघा, इथे व्यवस्थित आपलं फोल्ड करून झालेलं आहे. आता हे जे फोल्ड केलेलं कॅनव्हास आहे, तर त्याचाही आपल्याला सेंटर घ्यायचा आहे आणि आपली जी बाही शिवलेली आहे त्या बाहीचा पण सेंटर घ्यायचा आहे, मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि सेंटरवरती वरच्या आपण जिथून बाही जोडतो तिथून 1 ते 1.5 इंच अंतर सोडून आपल्याला इथे एक पिन लावायची आहे आणि पिनच्या सहाय्याने सिक्युअर करायचं आहे. म्हणजे आपलं जे डिझाईनचं कापड आहे आणि बाही आहे ती व्यवस्थित बसते. तर बघा, व्यवस्थित असं शिवून घ्यायचं आहे. पाव इंच आपल्याला थोडंसं अंतर सोडायचं आहे आणि हे शिवून घ्यायचं आहे. आणि एक लक्षात ठेवायचं आहे की आपण जेव्हा डिझाईन एखादी कट करतो तर ते मधलं कापड आपल्याला कट करायचं नाही, ते आपण नंतर कट करणार आहे. शिवून झाल्यावरतीच कट करायचं आहे ते कापड. तर आपलं व्यवस्थित असं शिवून झालेलं आहे. आणि जे आपले असे धागेदोरे निघतातच ते धागेदोरे आपल्याला कट करून टाकायचे आहे, म्हणजे फिनिशिंग एकदम परफेक्ट दिसते. आता बघा, जे मधला जो आपला गॅप होता तो इथे कट करून घ्यायचा आहे. व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या बाहीला कुठेही कट होत नाही, बाही व्यवस्थितच येते. आता इथे जे आपलं डिझाईनचं कॅनव्हास आहे पलटी करून घेतलं आहे बघा, व्यवस्थित असं. आणि पलटी करून झाल्यावर पण आपल्याला वरच्या बाजूने, म्हणजे मेन ब्लाऊज पीसच्या बाजूने शिलाई देऊन घ्यायची आहे इथे व्यवस्थित अशी. आणि या बाही डिझाईनला बघा, आपण लेस लावणार नाही आहे, कारण इथे आपण हा जो गॅप ठेवला आहे इथे आपण पट्टीची डिझाईन बनवणार आहे. तर खूप अशी ॲक्टिव्ह वाटते आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते ही बाही घातल्यावरती. तर ही बाही डिझाईन तुम्ही लांब बाहीला देखील करू शकता आणि छोट्या बाहीला देखील करू शकता. तर बघा, इथे 1 ते 2 इंचाची मी पट्टी घेतलेली आहे. ब्लाऊज पीसच्याच कपड्याची पट्टी आहे ही. आता ही पट्टी दोन्ही साईडला फोल्ड करून आपल्याला परत एक फोल्ड करायचं आहे आणि अशी लांब लचक आपण पट्टी शिवून घेणार आहे या पद्धतीने. तर बघा, आपल्याला 2 ते 2.5 इंचाच्या अशा 4 पट्ट्या घ्यायच्या आहे. तर बघा, आता इथे जे आपलं डिझाईन केलेलं आहे त्या डिझाईनसाठी आपण एक छोटासा पेपरचा तुकडा घ्यायचा आहे आणि पेपरचा तुकडा खाली ठेवला आहे मी. आणि जसं आपलं मार्किंग आहे बाहीचं डिझाईनचं, सेम तसंच मार्किंग आपण पेपरवरती करणार आहे. तर बघा, हे मार्किंग झाल्यावरती अर्धा ते 1 इंच एक्स्ट्रा आपल्याला मार्किंग करायचं आहे त्याच्यावरती. आणि ह्याच्या पट्टी आपण शिवून घेतलेली आहे, ही पट्टी आपल्याला क्रॉस पट्टी लावायची आहे, सरळ नाही लावायची, क्रॉस लावायची आहे ही पट्टी. तर बघा, 2 ते 2.5 इंचाच्या या पट्ट्या आहेत आणि 2 क्रॉस बाजूला लावायच्या आहे आपल्याला, उलट बाजूने. तर बघा, व्यवस्थित आपल्याला ह्या पट्ट्या जोडून घ्यायच्या आहे पेपरवरती, कारण हा पेपर नंतर आपण
काढून टाकणार आहे बाही शिवून झाल्यावरती. तर खूप सुंदर आणि सोपी ही बाही डिझाईन आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. तर व्यवस्थित आपल्याला शिवून घ्यायचं आहे. बघा, एका बाजूच्या आपल्या क्रॉस पट्ट्या शिवून झालेल्या आहेत. आता आपण दुसऱ्या बाजूच्या पण क्रॉस पट्ट्या शिवून घेणार आहे व्यवस्थित. बघा, आणि ही बाही जेव्हा पट्ट्या लावल्यावरती शिवून होते ना, अतिशय छान दिसते. तर बघा, आता इथे व्यवस्थित आपल्या दोन्ही साईडच्या पट्ट्या आपण शिवून घेणार आहे. आता ही पट्टी थोडीशी एक्स्ट्रा झाली होती माझ्याकडून, त्यामुळे काही एवढी गरज नाही आली त्या पट्टीची. कट करून टाकली मी ती पट्टी नंतर. पण मग काय होतं, आपल्याला कमी आलं तर मग अजून पट्ट्या शिवाव्या लागतात आणि मग एक तर वेळ पण नसतो आपल्याकडे, आणि 4-4 वेळा ते छोट्या पट्ट्या कट करायच्या आणि शिवायच्या, मग वेळ पण जातो. त्यामुळे एक लांबलचक पट्टी शिवून घेतली. तर आता बघा, आपण जे शिवून घेतलेल्या पट्ट्या आहे त्याच्यावरती व्यवस्थित बाही ठेवायची आहे, आणि या पद्धतीने अशी व्यवस्थित आपल्याला वरून पण एक शिलाई देऊन घ्यायची आहे. तर बघा, व्यवस्थित अशी शिलाई तुम्ही देऊन घ्या बाहीला. आणि जेव्हा आपण शिवतो तर आपल्या टिपा वगैरे एकदम अशा परफेक्ट सरळ आल्या पाहिजे, तर मग फिनिशिंग पण छान दिसते. कारण या बाहीला आपण वरतून लेस लावणार नाही आहे इथे या डिझाईनला, त्यामुळे टिपा शक्यतो व्यवस्थितच घ्या. आता जो आपला शिवून झाला आहे, आता जो आपला पेपर आहे तो पेपर आपण इथे फाडून टाकला आहे बघा. आणि ह्या पेपरच्या इथे थोडेसे धागे वगैरे आहेत जे पट्ट्यांना आपण शिवताना मध्ये मध्ये आले होते. तर हे धागे बघा व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे, म्हणजे आपली फिनिशिंग ब्लाऊजची खूप छान दिसते. तर बघा, आता इथे काय करायचं आहे, आपल्याला दंडघेराच्या बाजूने पाईप लेस लावायची आहे. तर तुम्ही दंडघेर मोजून घ्यायचा आहे. जितका तुमचा दंडघेर आहे त्यापेक्षा अर्धा ते पाऊण इंच कमीच घ्यायचं आहे. तर इथे आता 4.5 इंचाचा माझा दंडघेर होता, तर त्यामुळे मी 4.25 वरतीच मार्किंग केलेलं आहे. कारण जेव्हा आपण दंडघेराची बाहीची फिटिंग करतो तेव्हा हे मणी मशीनमध्ये सुईमध्ये येतात आणि अडकून मग सुई तुटण्याचे चान्सेस पण असतात. त्यामुळे आपल्याला थोडंसं अर्धा ते पाऊण इंच ही लेस जोडताना कमीच घ्यायचं आहे. तर बघा, जिथे मी मार्किंग केलं होतं तेवढ्याच साईजची मी लेस मोजून कट करून घेतली आहे. आता ही लेस आपल्याला बाहीच्या वरती न लावता ती आपल्याला खाली ठेवून लावायची आहे, अशी खालच्या बाजूने लावायची आहे, म्हणजे ती एकदम व्यवस्थित दिसते. आता ही लेस लावताना काय करायचं आहे, मशीनचा स्पीड थोडासा तुम्ही कमीच ठेवायचा आहे. फुल स्पीडवर घेतलं ना तर वरती पण छोटे मणी येतात, त्यामुळे एखादा मणी फुटण्याची पण शक्यता असते. त्यामुळे आपल्याला हळूहळूच ही लेस जोडताना थोडासा स्पीड आपला मशीनचा थोडा कमीच ठेवायचा आहे, म्हणजे आपले मणी वगैरे अजिबात तुटत नाही. तर बघा, अतिशय छान अशी ही आपली लेस लावून झाली आहे. आता हे जे आपलं डिझाईन केलेल्या पट्ट्या आहेत, इथे मी मणी लावणार आहे. तर बघा, 4 मणी घेतले मी. आता हे मणी थोडेसे मी मोठ्या साईजचे घेतलेले आहे, म्हणजे कसे खूप असे ॲक्टिव्ह वाटतात लावल्यावरती. आता बघा, व्यवस्थित आपल्याला सुई धाग्याच्या साहाय्याने हे मणी पॅक करायचे आहे. बघा, आता शक्यतो काय करायचं आहे, आपल्याला हे मणी लावताना डायरेक्ट एक मणीच लावून तो पॅक करायचा आहे. म्हणजे कसं की जेव्हा एखादा मणी जरी निघाला तर आपली शिलाई मग निघते, सगळेच मणी निघून जातात. त्यामुळे एक मणी आपल्याला जोडायचा आहे इथे या पट्ट्यांना. तर बघा, अतिशय सुंदर अशी छान अशी ही बाही डिझाईन आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, सुंदर वाटते. काहीतरी वेगळी डिझाईन, नवीन डिझाईन वेगवेगळ्या ट्राय करीत राहायचं. जेव्हा आपण एखादी नवीन डिझाईन बघतो आणि जेव्हा ती आपल्याला शिवावी वाटते तर मनामध्ये थोडासा धाक असतोच की जमेल की नाही, किंवा कारण आपण कापड कट करून बसतो आणि ऐन वेळेला जर आपलं कुठं बिघडलं तर मग आपल्याला थोडंसं प्रॉब्लेमच येतो. त्यामुळे कसं आहे, ही बाही जी आपली आहे अगोदर शिवून घ्यायची आहे आणि व्यवस्थित ही डिझाईन त्याच्यावरती करायची आहे. आणि जेव्हा एखादी डिझाईन आपण शिवायचा विचार करतो ना, तेव्हा ती
डिझाईन जेव्हा आपण प्रत्यक्षात शिवायला घेतो तेव्हा काहीच वाटत नाही, तर परफेक्ट अशी होती. आणि मनामध्ये 100% खात्री ठेवूनच आपल्याला डिझाईनचं ब्लाऊज शिवायचं आहे. म्हणजे कसं की फुल कॉन्फिडन्सने मग व्यवस्थित पण होतं शिवून. तर बघा इथे 4ही मणी मी लावले आणि 4ही मणी मी सेपरेट लॉक केलेले आहे. सेपरेटच सगळे मणी जोडून घेतले आहे. तर बघा अतिशय खूप सुंदर अशी छान ही बाही डिझाईन आहे. तर बघा खालच्या बाजूने पण पूर्ण 4ही मणी लॉक करून घ्यायचे आहे. आणि या मण्यांचा शक्यतो कलर वगैरे जात नाही, पण तरी पण जेव्हा ब्लाऊज आपण कस्टमरला देतो तेव्हा सूचना द्यायच्याच असतात की सारखं सारखं वॉश करायचं नाही आहे असं कपडे, कारण मग काय होतं ड्राय क्लिनिंगला द्यायचं. तर बघा आपली सुंदर अशी बाही डिझाईन ही आपली तयार झाली आहे शिवून. तर बघा आता एक बाही मी अगोदरच शिवून ठेवली होती आणि एक बाही मी आता तुमच्यासमोर शिवली आहे. तर ही डिझाईन बाईची तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि नवनवीन डिझाईन नक्कीच ट्राय करत राहा, शिकत राहा आणि ब्लाऊज मस्त छान छान शिवत राहा. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटू पुन्हा अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.